कन्या राशी. ब्रह्मदेवांनी लिहिलेल्या या 10 गोष्टी घडणार म्हणजे घडणारच. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये. कन्या राशी म्हणजे पृथ्वी तत्वाची राशी. या राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रह बुद्धिमत्ता, विश्लेषण, तार्किक विचार आणि संवाद यांचं प्रतिनिधित्व करतो. ब्रह्मदेवांनी जेव्हा कन्या राशीच्या लोकांचं नशीब लिहिलं, तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी काही विशिष्ट गोष्टी निश्चित ठरवल्या. या गोष्टी कुणीही बदलू शकत नाही. त्या ब्रह्मरेषेत लिहिलेल्या आहेत आणि त्या घडतातच. चला, आता आपण या 10 अटळ गोष्टींचं तपशीलवार विश्लेषण करूया. 1. सेवेचा जन्मसिद्ध गुण. कन्या राशीच्या लोकांमध्ये सेवा करण्याचा गुण जन्मजात असतो. त्यांना दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडतं. लहानपणापासूनच ते घरातील कामांमध्ये मदत करतात, मित्रांना मार्गदर्शन करतात आणि अनेक वेळा स्वतःला बाजूला ठेवून इतरांच्या फायद्यासाठी काम करतात. ही सेवावृत्ती ब्रह्मदेवांनी त्यांच्यामध्ये टाकलेली असते. त्यामुळे ते शिक्षक, डॉक्टर, समाजसेवक, वकील, समुपदेशक इत्यादी क्षेत्रांमध्ये जास्त यशस्वी होतात. हे लोक इतके समर्पित असतात की अनेकदा त्यांचा फायदा घेतला जातो, पण तरीही ते थांबत नाहीत. त्यांचं मन सतत सांगतं की इतरांना मदत करणं हेच खरं आयुष्य आहे. त्यांचं हे जीवनदर्शन म्हणजेच ब्रह्मदेवांनी दिलेला संदेश असतो, तू दिलेलं प्रेम शेवटी तुलाच परत मिळणार आहे. 2. यशासाठी संघर्ष अपरिहार्य. कन्या राशीच्या लोकांना यश लगेच मिळत नाही. सुरुवातीला त्यांना सतत अडथळे येतात. परीक्षांमध्ये कमी मार्क, नोकरी न मिळणं, नात्यांमध्ये संघर्ष, आर्थिक अडचणी, हे सगळं त्यांना सहन करावं लागतं. हे सगळं ब्रह्मदेवांनी त्यांच्यासाठी ठरवलेलं एक शिक्षण असतं. ते म्हणतात, कष्ट न करता यश मिळालं तर त्याची किंमत समजत नाही. जेव्हा कन्या राशीचा व्यक्ती या संघर्षांवर मात करतो, तेव्हा तो फार मजबूत बनतो. त्याचे यश मग इतरांपेक्षा अधिक ठसठशीत आणि स्थायी होतं. संघर्ष हे त्यांच्या आयुष्याचं अटळ सत्य आहे, पण हेच त्यांना महान बनवतं. 3. जवळच्यांकडून फसवणूक. कन्या राशीच्या व्यक्ती मनाने खूप शुद्ध असतात. त्यामुळे ते इतरांवर लवकर विश्वास ठेवतात. पण आयुष्याच्या प्रवासात त्यांना अनेक वेळा स्वतःच्या माणसांकडून धोका मिळतो. कधी मित्र, कधी नातेवाईक, कधी प्रिय व्यक्ती. ते अशा लोकांकडून फसवले जातात ज्यांच्यावर त्यांनी मनापासून प्रेम केलं असतं. ब्रह्मदेव हे अनुभव खास देतात, कारण यामुळे कन्या राशीच्या लोकांमध्ये जागरूकता येते. ते भावनिकदृष्ट्या अधिक परिपक्व बनतात. हा धोका त्यांना तोडत नाही, तर त्यांना अधिक शहाणं बनवतो. त्यांची अंतर्दृष्टी विकसित होते आणि ते भविष्यात कोणावर विश्वास ठेवायचा हे समजून घेतात. 4. बुद्धिमत्ता जन्मजात, पण आत्मविश्वास उशिरा. कन्या राशीचे लोक खूप हुशार असतात. ते लवकर शिकतात, निरीक्षण करतात आणि समस्या सहज सोडवतात. पण सुरुवातीला त्यांचा आत्मविश्वास कमी असतो. ते सतत स्वतःवर प्रश्नचिन्ह टाकतात, मी योग्य आहे का? मी चूक तर करत नाही ना? ही शंका त्यांना अडवते. पण जसजसा अनुभव वाढतो, तसतसा त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. ब्रह्मदेव त्यांना वेळोवेळी संधी देतात, जिथे त्यांना स्वतःची ओळख होते. एकदा आत्मविश्वास निर्माण झाला की मग ते कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत. 5. दैवी शक्तींचं संरक्षण. कन्या राशीच्या लोकांना एक अदृश्य शक्ती नेहमी वाचवत असते. कधी अपघात टळतो, कधी मोठं नुकसान थोडक्यात थांबतं, कधी संकट येणार असतं, पण शेवटी सगळं ठीक होतं. हे ब्रह्मदेवांचं संरक्षण असतं. ते त्यांच्या पाठीशी असतात, पण फारदा गोंगाट करत नाहीत. हे लोक अनेकदा म्हणतात, अचानक काहीतरी वाचलं, किंवा कुणीतरी आहे जो मला सांभाळतोय. ही भावना खोटी नसते. ब्रह्मदेव स्वतः त्यांना मार्गदर्शन करत असतात, कधी स्वप्नांतून, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने. 6. मनात सतत विचार, पण निर्णय योग्य. या राशीचे लोक फार विचार करतात. लहान गोष्टींवरून ते अनेक शक्यता विचारात घेतात. हे असं झालं तर काय होईल, असा त्यांचा विचार पद्धतीचा भाग असतो. त्यामुळे कधीकधी ते निर्णय घेण्यास वेळ घेतात. पण ब्रह्मदेव त्यांना अशी अंतःप्रेरणा देतात की त्यांचा निर्णय शेवटी बरोबर ठरतो. ते चुकीचे निर्णय फार क्वचित घेतात. त्यांचं मन गोंधळात असलं तरी आत्मा मात्र योग्य दिशेला नेतो. ही अंतर्गत शुद्धता त्यांच्या राशीचा मोठा वरदान आहे. 7. पैशाचा ओघ येतो,
पण टिकतो नाही. कन्या राशीच्या लोकांना पैसा मिळतो, पण तो लगेच खर्च होतो. कधी घरच्यांसाठी, कधी गरजूंना मदत करताना, तर कधी एखादी अडचण अचानक उभी राहते आणि सगळी बचत संपते. यामुळे ते सतत आर्थिक अस्थिरतेचा सामना करतात. पण ब्रह्मदेव यामागे एक शिकवण ठेवतात. पैसा येतो आणि जातो, पण शहाणपण टिकतं. या अनुभवातून ते पैशाचं महत्त्व समजून घेतात. नंतर ते खूप विचारपूर्वक वागतात आणि त्यांच्या जीवनात आर्थिक शिस्त निर्माण होते. 8. स्वतःसाठी वेळ. शेवटीच कन्या राशीचे लोक सतत इतरांसाठी जगतात. लहानपणापासून तेच सर्वांना सांभाळतात, आईवडिलांपासून ते मित्रांपर्यंत. त्यांना स्वतःच्या गरजा मागे टाकाव्या लागतात. त्यांचे शिक्षण, त्यांचे स्वप्न, त्यांचं आयुष्य हे सगळं दुसऱ्यांसाठी थांबतं. पण ब्रह्मदेव शेवटी त्यांना भरभरून देतात. एक वेळ येते जिथे ते स्वतःसाठी जगायला लागतात. तेव्हा त्यांना त्यांचं खरं आयुष्य गवसतं. ही वेळ उशिरा येते, पण त्याचं समाधान मोठं असतं. 9. वैवाहिक संघर्ष. पण आत्मिक जोडीदार अखेर भेटतो. कन्या राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन सुरुवातीला थोडं गुंतागुंतीचं असतं. उशिरा लग्न होणं, अपेक्षाभंग, संघर्ष, मनमिळावूपणा नसणं अशा अडचणी त्यांना भोगाव्या लागतात. कधी कधी नातं टिकत नाही, पण नंतर त्यांना एक असा जोडीदार भेटतो जो त्यांच्या आत्म्याशी जुळतो. त्याला शब्द नको असतात, तो त्यांची शांतताही समजतो. ब्रह्मदेव हा आत्मिक साथीदार त्यांच्या जीवनात अचूक वेळी पाठवतात, जेव्हा ते तयार असतात. 10. आध्यात्मिक जागृती. आयुष्यच बदलून टाकणारी. कन्या राशीच्या लोकांचं आयुष्य एका टप्प्यावर पूर्णपणे बदलतं, तेव्हा जेव्हा त्यांना आध्यात्मिक शुद्धता अनुभवायला मिळते. एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादी घटना त्यांचं जीवन एकदम दुसऱ्या दिशेला वळवतं. ते देव, ध्यान, साधना, तत्वज्ञान यामध्ये रस घेतात. त्यांना आयुष्याचा खरा अर्थ कळतो. ब्रह्मदेव त्यांचं मन आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातात, जिथे दुःख, अपेक्षा, अहंकार संपतो आणि आत्मप्रकाश सुरू होतो. शेवटचे शब्द. कन्या राशीचं आयुष्य हे साधं, शांत, पण आतून अतिशय खोल असतं. ब्रह्मदेवांनी त्यांच्या नशिबात सेवा, संघर्ष, धोका, आत्मिक प्रेम आणि आध्यात्मिक उन्नती यांचं अद्वितीय मिश्रण लिहिलं आहे. या 10 गोष्टी कोणत्याही कन्या राशीच्या आयुष्यात नक्की घडतात. त्या घडल्यावरच त्यांच्या जीवनाचा खराखुरा अर्थ उलगडतो. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, कारण त्यांच्या पाठीशी स्वतः ब्रह्मदेव उभे आहेत. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.